गुड मॉर्निंग. तर आपल्या डोळ्यातली झोप जात नाही, पण त्याच्या अगोदरच लेकरांना इथे शाळेत तयार होऊन जावं लागतं. आणि गॅलरीमध्ये ना सकाळी सकाळी इतकं छान ऊन पडतं, थोडा वेळ तरी इथं थांबावंच वाटतं, वेळ भेटो ना भेटो. त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की सोफा क्लीन करून घ्यायचा आहे म्हणून. आता व्हॅक्यूम क्लीनर तर नाही आमच्याकडे किंवा कुठली मशीन पण नाही, त्याच्यामुळे म्हणलं चला हातानेच क्लीन करूया. अशा पद्धतीने सुद्धा सोफा एकदम क्लीन होतो. तर अगोदर कोरड्या कपड्याने त्याच्यावरची धूळ वगैरे काढून घेतली मी. एका टोपल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि एक कुठली शॅम्पूची पुडी याच्यामध्ये टाकायची, त्याचा फेस करून घ्यायचा. दुसरा एक क्लीन कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते पिळून काढायचा आणि अशा पद्धतीने आपण जशी फरशी पुसतो ना त्या पद्धतीने पुसून घ्यायचं. थोडंसं रफ करायचं त्याला घासल्यासारखं आणि जास्तच ओलं झालं तर एखाद्या दुसऱ्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. आणि सोफा क्लीन बघा किती छान झालाय. तर प्रियांश शाळेमधून आला होता, त्याच्यानंतर सायंकाळची चहाची पण वेळ झाली होती. चहा केला, चहा घेतला दोघांनी मिळून. आणि रात्री मग बनवली होती ती कढी, सोबतच मूग डाळीचे वडे बनवले होते, जे की परभणीमध्ये खूप जास्त फेमस आहेत. कोणी कोणी खाल्लेला आहे असा कढी वडा? कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.